मांजा आपण विरुद्ध आज शांतता कमिटीची बैठक घेतली, काय निर्णय झाले? मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे. त्याचबरोबर या नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे. या नायलॉन मांजाविरोधी मोहीम येवला नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे. यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मांजाच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नायलॉन मांजाविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकरवासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरास प्रतिबंध करावा. स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे. याशिवाय आपण पोलीस स्टेशनला व नगरपालिकेला यासंबंधीची सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. येवला नगरपालिका प्रशासन आणि येवला महसूल प्रशासन यांच्या वतीनं नायलॉन मांजा जनजागृतीसाठी शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे PI साहेबांनी मॅसेज टाकला. मात्र अपेक्षित उपस्थितीने राहिली, त्यामुळं पण जे आले ते दर्दी आहेत ज्यांना खरंच नायलॉन मांजाविषयी कदर आहे, शहर आपलं विद्रूप होऊ नये यासाठी आले, त्यांचं सर्वप्रथम मी शांतता कमिटीच्या बैठकीच्या वतीनं स्वागत करतो. समारोपाच्या प्रसंगी असं सांगायचं की मेन विषय आहे आपला नायलॉन मांजा. त्याकरता आम्ही आमच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती करतोय. आम्ही स्टेटसला ठेवून आणि टिप्ससुद्धा पोलिसांना दिले, त्याप्रमाणे कारवाई पण झाल्या. त्याबद्दल खरंच पोलिसांचे आभार. मात्र आपण तो नायलॉन मांजा वापरावा की नाही वापरावा हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. येवल्याची संस्कृती गेल्या 10 वर्षापासून फार बिघडली पतंगोत्सवाच्या बाबतीत. येवलं तसं फार प्रसिद्ध होतं आहे राहील. मात्र जर नायलॉन मांजा वापर थांबला नाही, अनेकांचे जीव जात राहिले, पशुपक्ष्यांचे बळी जात राहिले, तर त्या नायलॉन मांजामुळं त्या संक्रांती उत्सवाला काही अर्थ राहणार नाही. आम्ही आता एक शॉर्ट फिल्म पण बनवली, ती रिलीज पण झाली. हो, तर संक्रांत उत्सवाला गालबोट लागू नये, संक्रांत आपला उत्सव थांबू नये याकरता पारंपरिक मांजा वापरावा असं सर्वांना आवाहन करतो प्रशासनाच्या वतीनं. आणि प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडिया हँडलवर तसे आता जनजागृती हॅशटॅग बायकॉट नायलॉन येवलास हॅपी संक्रांती सेफ संक्रांती हा हॅशटॅग चालवावा. आणि जे आम्ही लेटेस्ट लेवलच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी आम्ही चालवला आहे आणि चांगला रिस्पॉन्स आला आहे. तर सगळ्यांना हीच विनंती की सोशल मीडियाचा आता प्रभावी वापर होतो आहे, तरुणांमध्ये थोडी जनजागृतीसाठी करावा आणि नायलॉन मांजा कसं आपल्याला थांबवता येईल याकडं बघावं आणि आपल्या येवल्याची संस्कृती टिकून कशी राहील याकरता शांतता कमिटी असेल, पोलीस प्रशासन त्यांचं काम करणारच आहे. तर आपणही जबाबदार येवलेकर म्हणून आपलं कर्तव्य पार पाडावं. नायलॉन मांजा अजूनही कुठं विक्री होत असेल, कोणाचा मित्र असेल, कोणी असेल, सुद्धा पोलिसांना सांगा, आम्हालाही सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने करू. पण ती विक्री थांबवावी, अवेअरनेस तेवढं करा. आणि आज या बैठकीला सर्व आले आणि बैठकीचे अध्यक्ष प्रांताधिकारी साहेब, भाऊसाहेब बाडे साहेब, तुषार नायर साहेब, मुख्याधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक विवेक माडे साहेब, आनंद भाऊ, समीर भाऊ, मॅडम, त्यांचं नाव माहीत नाही, सॉरी. सर्वांचं स्वागत करतो आणि बैठक संपल्याचे जाहीर.